घडतं आणि अशा मंडळ ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशी खूप सारी मंडळ आहेत. जसं तुमचं 18 वर्षापासून हे मंडळ चालतात. अशी काही मंडळ आहेत की ज्यांचे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 75 वर्ष ही मंडळ चाललेली आहे. या मंडळाला ज्यावेळेस ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी खंबीरपणे उभे असतात, याबरोबरच माता भगिनी ज्या मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात त्या मंडळाचं कोणताही कार्यकर्ता फेल जात नाही. आणि हे सांगण्यामागे एक महत्वाची गोष्ट आहे. एका कंपनीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही दोघे भेटलो आणि तेव्हापासून आमच्या छान मैत्री झाली. मैत्रीमुळे मी इथपर्यंत आलो आणि तुम्ही सगळेजण एवढ्या छान. मी मगाशी बोलता बोलता म्हटलं होतं की आम्ही रोज वेगळ्या जागा गावाला जातो, रोज वेगळे कार्यक्रम असतात, रोज वेगवेगळी लोक असतात. मात्र काही माणसं कायम स्मरणात राहतात, कायम लक्षात राहतात. त्यापैकी एक नाव म्हणजे ना एकदा जोरदार आहे. नाना का म्हणतोय ते सांगतो. हा व्यक्ती कधीही स्वार्थ पाहत नाही. जेवढं शक्य आहे स्वतःला जेवढं मदत करणं शक्य आहे, जेवढं दुसऱ्यासाठी काही करता येईल एवढं शक्य आहे तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न हा माणूस करतो. आणि तुमचं खूप भाग्य आहे. भाग्य या अर्थाने मी म्हणतोय की हा माणूस तुमच्या मंडळात सक्रिय सदस्य आहे. मी अध्यक्ष म्हणणार नाही, सक्रिय सदस्य आहे. खरं तर या वयात म्हणजे नाना ज्या वयात आहेत त्या वयात कोणीही कोणत्याही मंडळात सक्रिय नसतो. मी अख्खा महाराष्ट्र फिरतो, कुठेही सक्रिय नसतो. तो माणूस पुढच्याच्या गळ्यात हार घालून मोकळा होऊन निवांत आपलं काम बघतो. मला वाटतं नानांचा अगदी पोरगा सक्रिय सदस्य नव्हे अध्यक्ष व्हायच्या वेळेला आला, मात्र तरी स्वतःच खुर्ची दाबून आहे. असं नाही, मी मजेनं म्हणतोय. खरं तर अशी माणसं खूप कमी असतात. नाना तुमचं खूप मनापासून कौतुक की तुम्ही एवढं छान एवढ्या सगळ्यांना आनंद देतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऍक्टिव्हिटी प्लॅन करणं असं मला माहित नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक सामाजिक कार्यात हा माणूस पुढे असणार. असतो का? असतो का नाही? नाना शंभूराजे प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सगळ्या टीमने कसं काम केलंय हे थोडस, कारण 18 वर्षाचा प्रवास आहे. यात जसे या दोघी तिघी नवीन आलेल्या आहेत, अशा खूप जणी आहेत की 18 वर्षात खूप जणी आलेत ज्यांना त्या ऍक्टिव्हिटीज माहीत नसतील. तर या 18 वर्षाचा प्रवास कसा राहिला हा थोडक्यात आम्हाला सगळ्यांना सांगावी विनंती. 18 वर्षापूर्वी तर आपण दुर्गा देवीची स्थापना करू. त्यावेळेस वाटलं नव्हतं की छोट्या करायचं होतं. प्रत्येकाकडे जवळ नंतर लोक जवळ येत गेले आणि आता 5 वर्षापासून आणि मला वाटतं पहिल्या वर्षापासून तुम्ही यायचं. गेल्या वर्षी खरा झाला होता. अशा प्रकारे मंडळाचं काय चालू आणि जे सामाजिक कार्य असू द्या किंवा बाकी सगळ्या गोष्टी असू द्या मंडळ ह्यामध्ये सहभागी असतो. आणि ह्या वर्षी जरा थोडासा वेगळा विषय असल्यामुळे कार्यक्रम घरगुतीच नाही घेता आले, पण आपण दरवर्षी घेण्याचा प्रयत्न करतो. पहिले मंडळ छोटे छोटे होतं, आता वाढत वाढत गेले आणि आता आम्हालाही इच्छा आहे की रिटायर व्हावं. आता मुलं मोठी झाली, बहुतेक पुढच्या वर्षी सुद्धा विषय आई भावानी किती दिवस शक्ती देते. काय बात, एकदा जोरदार काय होते. तुम्ही थोडं जरा सक्रिय सदस्य सगळे या सगळेच पुढे सगळे सदस्य सगळे कसं असतंय आमच्या नाना मोठा आहे. नाना थांबला बाकीची शांत होतं म्हणून अध्यक्षपद नानाचं काढून घेत नाही आम्ही. सर्व माता भगिनींना प्रेमाचा जय जिजाऊ. शंभूराजे प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्र महोत्सव वर्ष 2025 18 वर्षाचा प्रवास जर म्हणाल तर अत्यंत खडतर. अगदी आम्ही स्वप्नात नाना आमचा संस्थापक कार्याध्यक्ष आता काही कारणास्तव दंगले प्रसंगी आतमध्ये आहे सुशांत दिवेकर
त्यामुळे आम्ही यंदा कुठलेही कार्यक्रम जास्त घेतलेले नाही. फक्त माता भगिनींसाठी कार्यक्रम असा म्हणून एक होम मिनिस्टर ठेवलेला आहे. 18 वर्षाचा प्रवास असा तर आम्ही त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यक्रम केले. संभाजी ब्रिगेडला सगळी मुलं एकच होत नव्हते वातावरणामुळे. मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण शंभूराजे प्रतिष्ठानची स्थापना करूया येवत गावामध्ये. मग शंभूराजे प्रतिष्ठान हा ऑल महाराष्ट्र आहे आमचा ग्रुप. तर या ठिकाणी काय व्हायचं, गणपती मंडळ बसायचे, वादिवाद व्हायचे गावात आणि आम्ही नारायण आम्ही महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी ठेवायचो. पण म्हटलं की बाहेर फिरण्यापेक्षा आपल्या इथून सुरुवात करूया. तर त्यावेळेस काय व्हायचं, आपण मुलं जण हे सगळे गणपतीत डान्स करूया, सगळीकडे फिरूया, सगळ्यांना वाव भेटायचा. पण असा प्रश्न यायचा की आमच्या माता बहिणींना मुलींना कुठेही सक्रिय सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे आम्ही तेव्हापासून जसं शंभूराजे प्रतिष्ठानची स्थापना केली, आमच्या लहान मुलांना पहिला आम्ही स्टेज देऊन द्यायचं ठरवलं. तेव्हापासून लहान मुलांचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आमचं प्रतिष्ठान छोटं आर्थिकदृष्ट्या कमजोर. ज्यावेळेस आम्ही स्थापना केली त्यावेळेस 2000ची मूर्ती आणलेली, अत्यंत पलीकडे छोट्या जागेत बसवलेली. दुसऱ्या वर्षीपासून आम्ही सर्व कार्यक्रम चालू केले. कार्यक्रम असे केले की त्या मुलींची मुलं बी आता बी डान्स करतो. इतकं जबरदस्त कार्यक्रम. आम्हाला जागा छोटी मिळायची. त्यानंतर मग आम्ही हळूहळू प्रत्येक वर्षी प्रगती करत गेलेले, असं नाही. आणि आम्ही शक्यतो सर कोणाकडेही वर्गणी मागायला जात नाही. गेले 18 वर्षे कोणाकडेही वर्गणी मागायला जात नाही. कोणी खुशीने दिली तर 100% घेतो, अन्यथा आम्ही खर्च आमचाच करतो. मग तो लाख होऊ, 2 लाख होऊ, 3 लाख होऊ, काही वर्ष 3-3 लाख रुपयाचे देखील बजेट आले. शंभूराजे प्रतिष्ठान शंभूराजे जयंती येवत गावामध्ये 2006 साली आम्ही पुणे जिल्ह्यातली पहिली जयंती इथे केलेली. त्याचप्रमाणे शिवजयंती असो, संभाजी महाराज जयंती असो, जिजाऊ मासाहेबांची जयंती असो, सर्व ही जयंती आम्ही शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून येवतच नाही ऑल महाराष्ट्र आमचा ग्रुप आहे. प्रत्येक जण आपापल्या गावामध्ये त्या पद्धतीने कार्यक्रम घेतात. मग आम्ही असा विचार केला की आमच्या माता भगिनीला कुठे खेळायला मिळायचं नाही. मग 4-5 वर्षापासून आम्ही असं प्लॅनिंग केलं की आपण होम मिनिस्टर घेऊया. होम मिनिस्टरने काय होईल, आमच्या माता भगिनीला कुठेतरी मन मोकळं करता येईल. त्या पद्धतीने आम्ही 5 वर्षे तुमच्या माध्यमातून सर्व होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि अत्यंत छान प्रतिसाद. असं नाही की आम्ही पुढे बोलतोय, आमचे सर्व बसलेले सगळे कार्यकर्ते एकदम छान. कधीही आतापर्यंत एकदा देखील किरकिर झालेली नाहीये. सगळे कार्यक्रम अत्यंत शांततेत व्यवस्थित. आणि आम्ही मुलांसाठी देखील एवढे गिफ्ट घेतो की जो कोणी विनर होईल त्याला वर्षभर परत काय लागणार नाही. शालेय धन्यवाद सर, खूप धन्यवाद. तुम्ही खरं तर खूप चांगलं काम करत आहात. एक गोष्ट सांगतो, गोष्ट यासाठी म्हणतोय मी की ज्या गावात, ज्या वस्तीवरती, ज्या वाडीवरती तरुण मंडळी एकत्र, आता खरं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी त्यावेळेस महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती गोष्ट अशी असते की ज्या गावची तरुण मंडळी एकत्र असतात तर त्या गावात 2 गोष्टी घडू शकतात. एक तर त्या गावाची खूप मोठी प्रगती घडते किंवा अख्खं गाव म्हणजे गावातली तरुण पिढी वाया जाते. कारण सगळे तरुण एकत्र असतात. संगतीनं माणूस घडतो किंवा बिघडतो असं म्हटलं जातं. म्हणून ज्या वेळेस मंडळ एकत्र असतं आणि त्या मंडळाची ताकद ज्यावेळेस चांगल्या कामासाठी लागते त्यावेळेस 100% एक उल्लेखनीय काम घडतं. आणि अशा मंडळ ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशी खूप सारी मंडळ आहेत. जसं तुमचं 18 वर्षापासून हे मंडळ चालत आहे. अशी काही मंडळ आहेत की ज्यांचे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष ही मंडळ चाललेली आहे. या मंडळाला ज्यावेळेस ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी खंबीरपणे उभे असतात, याबरोबरच माता भगिनी ज्या मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात त्या मंडळाचं कोणताही कार्यकर्ता फेल जात नाही. तुम्ही लक्षात ठेवा, आज तुम्ही खरं तर 18 वर्ष प्रवास करता म्हणजे खूप चांगला प्रवास करता आणि पुढे तुमचा प्रवास असाच चांगला घडणार आहे, यात काही वाद नाही. आणि तुम्ही सगळ्या जणींनी या तरुणांना मला असं वाटतं की सपोर्ट केला पाहिजे. करणार का सगळ्या जणी? आपल्या दोरगेवाडीवर पुढे न्यायचंय ना? न्यायचं की नाही?
करणार सपोर्ट? क्या बात आहे. एकदा एकमेकींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. चला पुढच्या